आज गेली 30 वर्ष भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना पक्षाने अनेक वेळा संघटनात्मक असतील, लोकप्रतिनिधी म्हणून असेल, अनेक वेळा संधी दिली। ती संधी प्रामाणिकपणे त्या संधीला न्याय देण्याचा प्रयत्न केला। मागील 18 महिन्यापूर्वी सुद्धा विधानसभेची पोटनिवडणूक झाली। त्या पोटनिवडणुकीत पक्षाने मला संधी दिली, परंतु त्यावेळेस सुद्धा चांगली लढत झाली, परंतु ही विजयापर्यंत जायला मी कुठेतरी कमी पडलो। आणि त्याच्यानंतर मागे एक जी पोटनिवडणूक झाली होती ती स्वर्गवासी गिरीश बापट साहेबांची झाली होती। त्यावेळेस बापट साहेबांना पराभव स्वीकारावा लागला होता आणि त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवसापासून काम केलं होतं, त्यांचंच अनुकरण करत या पोटनिवडणुकीनंतर मी त्याच पद्धतीने 18 महिने काम केलं। माझ्याबरोबर संघटनेतला प्रत्येक कार्यकर्ता हा समर्पित भावनेने काम केलं। हजारो लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो, त्यांच्या समस्या समजून घेतल्या, त्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि या सगळ्याचं फलित म्हणून पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाने आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील, राज्याचे मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील असतील, पुण्यनगरीचे खासदार केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ असतील, यांनी मी केलेलं काम बघितलं। त्यांनी आमच्या केंद्रीय नेते मोदी साहेब, शाह साहेब, नड्डा साहेब, गडकरी साहेब यांना विश्वास दिला की हेमंतनी आणि त्याच्याबरोबरच्या टीमनी अतिशय चांगलं काम कसबा मतदारसंघात केलं, संघटना बांधली, पक्षाने जी जी जबाबदारी दिली ती पूर्ण केली आणि त्याचंच फलित म्हणून लोकसभेला मोदींच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक झाली आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासारखा सक्षम उमेदवार होता, चांगला चेहरा होता आणि जी कसब्यात संघटना बांधली गेली त्यामुळे 10,000ची पिछाडी भरून आम्ही 15,000 या लोकसभेमध्ये कसबा मतदारसंघात आघाडी घेतली। ही भल्याभल्यांना ती डायजेस्ट होत नव्हती, परंतु आम्हाला विश्वास होता की आम्ही कसब्यात नक्की आघाडी घेऊ, कारण हे आम्ही काम जे केलेलं होतं संघटनेतल्या शेकडो कार्यकर्त्यांनी दिवस रात्र जे 18 महिने काम केलं त्याचं ते फलित होतं आणि त्याचंच फलित आता पुन्हा एकदा मला पक्षाने माझ्यावर संधी दिलेली आहे। या संधीचं मी मागे जशा पद्धतीने काम केलं तसं या संधीला न्याय देऊन या संधीचं सोनं करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। मी जेव्हा 18 महिन्यापूर्वी माझा पराभव झाला आणि जेव्हा दुसऱ्या दिवसापासून मी काम करायचं ठरवलं त्या दिवसापासून मी माझी स्पर्धा ही माझ्याशीच केली। आदल्या दिवशी मी जे काम केलं ते रात्री झोपताना चिंतन केलं आणि दुसऱ्या दिवशी आजच्यापेक्षा कसं जास्त चांगलं काम करता येईल ह्याकरता मी प्रयत्न केला। मी माझी लाईन मोठी करत गेलो, मी लोकांपर्यंत पोहोचलो, लोकांचा विश्वास मी संपादन केला, लोकांचा आशीर्वाद मिळाला आणि माझ्या कार्याची पद्धत हीच आहे। कोण काय करतंय, कुणी काय केलं हे मी बघत नाही, कोणाविषयी मी आजपर्यंत कधी टीका केली नाही, टिप्पणी केली नाही। मी माझं काम करतो, माझ्या विचाराचा जो माझ्या पक्षाचा विचार आहे आणि जो विकासाचा नारा आणि शेवटच्या माणसापर्यंत सुख समृद्धी समाधान करणं, आपल्या राष्ट्राला, आपल्या राज्याला आणि आपल्या शहराला जास्तीत जास्त सक्षम करणं हा जो मोदी साहेबांचा नारा आहे, हा जो फडणवीस साहेबांचा प्रयत्न आहे, त्यांच्यातला एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो। जास्तीत जास्त कसबा मतदारसंघाचं विकासाचं काम करणं हे माझं ध्येय धोरण आहे। कसब्यातील प्रत्येक नागरिक कसा सुखी होईल हे माझं ध्येय धोरण आहे। कोण काय करतं हे मी बघत नाही, मी माझ्या पद्धतीने काम करतो। यावेळेस एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करत असता त्यावेळेस एका जागेकरता 4 जण प्रयत्न हे करत असतात। नैसर्गिकरित्या एकाला मिळाल्यानंतर दोघा तिघांना ते थोडंसं नाराज होतात। ती नाराजी ही काही कालावधी पुरता असती, कारण जो पक्षात काम करतो त्याला पक्ष कुठे ना कुठे त्याला न्याय देतो, त्याला संधी देतो। अशा पद्धतीने पक्ष वरिष्ठ नेते मी स्वतः त्या सगळ्यांना कालच मी काही घरी जाऊन आलो, मी कुणाल टिकांना भेटलो, टिकवाड्यात गेलतो, मी बापट साहेबांचा आशीर्वाद घेऊन आलो आणि शहर अध्यक्षांना सुद्धा मी 1-2 दिवसात भेटणार आहे। त्यांच्याविषयी जे काही त्यांचं मत असेल ते वरिष्ठांशी बोलतील, त्यांचे जे म्हणणं असेल ते वरिष्ठांना सांगतील, वरिष्ठ त्यांना योग्य तो न्याय देतील, होतील ना। त्याला ज्यावेळेस त्यांना हे संघटनेतला कार्यकर्ता आहे तो असं थांबणार नाही आणि पक्षातले वरिष्ठ त्यांच्याशी बोलतील, वरिष्ठांपाशी ते त्यांची जी काय खंत आहे ते व्यक्त करतील आणि वरिष्ठ त्या पद्धतीने त्यांना कशा पद्धतीने न्याय देता येईल त्या पद्धतीने हा वरिष्ठांचा निर्णय, हा का माझा निर्णय नाही। वरिष्ठ त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने काय तो निर्णय घेतील आणि त्यानंतर सगळेजण पक्षाच्या कामात सुरळीतपणे येतील आणि आज शेकडो कार्यकर्ते पक्षाच्या कामात आहे।
महायुतीचे सगळे घटक पक्ष हे माझ्या बरोबर आहेत. त्यांची सुद्धा ताकद मला वाढलेली आहे. आज एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आहे, रामदास आठवल्यांचा आरपी आहे, इतर घटक पक्ष आमच्या बरोबर आहेत. आज राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष दीपक भाऊ मानकर हे आमच्याच मतदारसंघात त्यांचं मुख्य कार्यालय, त्यांचं जुनं संबंध सगळे तिथं आहेत. या सगळ्यांचा मला चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. जनतेचा आशीर्वाद मिळून यावेळेस मी विजय नक्की मिळेल.